आजच्या व्हिडिओची सुरुवात चहापासून झालेली आहे. तर मी सकाळी सकाळी पाणी गरम करून घेतलं आणि चहा ठेवला. इथे मी चहा घेते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा सकाळी सकाळी मी इथे चहा ठेवलेला आहे. आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे. तर मी कुठेतरी बाहेर जाणार आहे ना, तर ते तुम्हाला समजेलच व्हिडिओच्या शेवटी. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. मग सकाळची सगळी कामं करून घेतली आणि आता मी पीठ मळून घेतलं आणि आता चपात्या बनवून घेते. चपात्या सगळ्या बनवून झाल्यात. आता मी भाजी बनवून घेते. भाजी पण बनवून घेतलेली आहे आणि आता त्याला मी भाजीमध्ये मीठ टाकून घेते आणि आता पुढचं काम चालू करते. बघा इथं मी घेतलेलं आहे खिडकी साफ करायला. खिडकी चांगली साफ करून घेते, घासून पुसून घेते. कारण किती पण घरात स्वच्छता ठेवली तरी धूळ होते, त्याच्यामुळे सारखं सारखं साफ करून घ्यायलाच लागतंय. इथे मी खिडकी पुसून घेते. मस्त काचा बिचा सगळ्या साफ करून घेतल्यात. मी बाहेर जाणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि बाहेर कुठे गेली, कशासाठी गेली ते तुम्हाला कळणार आहे. व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे मी. ते व्हिडिओ पूर्ण बघा. इथं पूर्ण खिडकी माझी घासून पुसून झालेली आहे. आता खिडकी पुसून झाल्याच्या नंतर मी लादी पुसून घेते. सगळं सामान मी व्यवस्थित सगळं ठेवून दिलेलं आहे. आणि आता चला, आता खिडकी पूर्ण माझी साफ करून झालेली आहेत. आता मी लादीला सुरुवात करते. तुम्ही प्रथम किचनमधून लादी पुसून घेत आलेली आहे. पूर्ण किचनची लादी पुसून झाल्यावरती मी हॉलची लादी पुसते. तर माझी हॉलची लादी कशी आहे, किचनची लादी कशी आहे, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला, तर माझी इथे लादी पुसायची होत आलेली आहे. आता मी दारापर्यंत पुसत आली आहे. बघा लादी माझी पुसून झाली आहे. आता आपलं रोजचंच काम ते तुम्हाला तर माहीतच आहे. आता मी ब्लाऊज कटिंगला घेतलेला आहे. इथं मी ब्लाऊज अस्तरवरती मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आता ब्लाऊज पिसावरती मी अस्तरची मार्किंग ठेवत आहे. ते ठेवून मी आता ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे. आणि आता बघा मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली आहे. तर ब्लाऊजचा मस्तपैकी पानगळ्याचा आकार दिलेला आहे पाठीच्या मागच्या भागाला. आणि त्यामध्ये शिलाई मारून घेतली, गळा पलटी करून घेतला आणि पाठीमागचा भाग रेडी झालेला आहे. बघा हा पानगळा. तर हा ब्लाऊजचा डिझाईन कशी वाटली तुम्हाला, मला ती पण कमेंट करून सांगा. बघा पाठीमागचा भाग रेडी आहे. पुढचा भाग पण मी रेडी करून घेतलेला आहे. आणि आता ब्लाऊज जोडून घेतलेला आहे. पूर्ण ब्लाऊज माझा स्टिचिंग करून झालेला आहे. बघा या पाठीमागचा भाग पण लटकन लावलेला आहे. 2-2 इंच समोरील भाग लेस दोरी पूर्ण लावून रेडी झालेला आहे. आणि आता आम्ही निघालेलो बाहेर. बघा आम्ही इथून निघालो रिक्षामध्ये. तर आम्ही पुढे चाललो, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू बघावं लागेल. बघा आता आम्ही रिक्षामधून उठून आता थोडंसं पायी चाललेलं आहे. तर माझ्यासोबत आहे बघा ही माझी आत्या. तर आम्ही चाललेलो आहे एका पेशंटला भेटायला. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच आम्ही कुठे चाललोय, कोणतं पेशंट आहे काय. बघा ही माझी आत्या आहे आणि आम्ही इथं पेशंटला भेटायला चाललेलो आहे. तर थोडंसं पायी चाललेलं आहे. तर बघा इथं आलेली आहे त्यांची बिल्डिंग. ते बघा पार्वती या बिल्डिंगमध्ये राहतात आहेत. माझी एक आत्याचा मुलगा राहतोय आणि आत्याच्या मुलाची बायको पडलेली आहे. तर तिला भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहे. बघा त्यांची रूम आहे. तिथं आम्ही आलो गेटपर्यंत. ती पडली होती, तिला जरा लागलं होतं, तिला भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर बघा इथं आत्याने बेल वाजवली. आता आम्ही आतमध्ये जातोय. मला पेशंट दाखवते बघा. तिथं भेटायला आल्यामुळे आत्याने आमच्या हे आणलं होतं. ते बघा पेशंट. त्यांची पण रूम छान आहे. आत्याचा मुलगा आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खारीचा पुडा आणि केळी आणलेली आहे आम्ही इथे पेशंटला भेटायला.